नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये जिंकून आलेल्या 11 सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला। यावेळेला शपथ घेताना भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र जय एकनाथ असा नारा दिल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या। बघूया। भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। जय महाराज जय एकनाथ। विधान परिषद निवडणुकीमध्ये जिंकून आलेल्या सदस्यांचा हा शपथविधी। यावेळेला शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळींनी सुद्धा शपथ घेतली। मात्र शपथ घेतल्यानंतर भावना गवळींनी जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हटलंय। जय महाराज जय एकनाथ, जय महाराज जय एकनाथ। भावना गवळींच्या शब्देनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। मात्र आपल्याला संधी दिल्यानं पक्षप्रमुखांचं नाव घेतल्याचं स्पष्टीकरण भावना गवळींनी दिलं। नाथांचे नाथ आपण एकनाथांना बसतोच की नाही, नाथांना बसतो तसं नाथाचं नाव घेतलेलं आहे मी आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी पोहोचलेली आहे। अर्थात अनेक वर्ष समाजकार्य राजकारण केल्यानंतर या सभागृहामध्ये परत एकदा म्हणजे दिल्लीतून इकडे मुंबईत येण्याची ही संधी प्रथमच मला मिळते आहे, म्हणून जय एकनाथ। मात्र एकनाथ म्हणायचं की दोन नाथ हा त्यांचा प्रश्न असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी लगावला। तर ज्याचा त्याचा तो व्यक्तिगत विषय आहे। कोणी एकनाथ म्हणायचं की कोणी दोन नाथ म्हणायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे आणि त्यांनी एकनाथ कोणाचं नाव घेतलं मलाही माहिती नाही। संत एकनाथाचं नाव असू शकतं, तर मला असं वाटतं त्याच्यावर फार व्यक्तिगत बोलणं योग्य होणार। भावना गवळी या शिवसेनेच्या खासदार 5 टर्म म्हणजेच 25 वर्ष त्या खासदार राहिल्या। यंदाही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून त्या इच्छुक उमेदवार होत्या। शिवसेनेत फूट पडली तेव्हाही त्या खासदार होत्या। मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदेंची साथ दिली होती। त्यामुळेच लोकसभेतही भावना गवळींनाच तिकीट मिळणार अशी चर्चा होती। मात्र भाजपकडून विरोध करण्यात आल्यानं भावना गवळींचं तिकीट कापण्यात आलं। हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं। मात्र राजश्री पाटील यांना पराभव पत्करावा लागला। या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदेंशी एकनिष्ठ राहिलेल्या भावना गवळी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली। त्यानंतर नाराज भावना गवळींचं पुनर्वसन विधान परिषदेचे उमेदवारी देऊन करण्यात आलं होतं। याच कारणाने भावना गवळींनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हणत पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंचे आभार मानल्याची चर्चा आहे। जय महाराज जय एकनाथ। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।